तर हॅलो फ्रेंड, हवा का आपला चाललाय पोळ्याचा स्वयंपाक. तर हवा का हे पुरण वाटलंय, एवढं हे वाटायचंय आता. आणि हवा का हे पण राहिलंय. तर हिथं बडीशेप आहे, इलायची बडीशेप, आणि ह्याच्यामध्ये भात टाकलाय. आता करणार मी रस. आंबे पण आणलेले आहेत. थांबा तुम्हाला आंबे दाखवते. आंबे पण आणले. तर हवा का हे हवा का याशी हवा का हे आंबे आणले तर एकदम मस्त पैकी. हवा का हे पिवळे पिवळे मस्त छान पैकी. तर ते आता हे केले. मी म्हणाले का बाबा उडव तुला. तर हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या पोळ्याच्या स्वयंपाकामध्ये. तर चला आपण स्वयंपाक करू. मी काय केलंय, डाळ टाकताना नाही काढला, कारण लय मोठा अलर्ट झाला असता म्हणून काढला नाही. आणि गरमी पण इतकी होत होती ना, लय गरमी होत होती. तर मी काय केलंय, फक्त थोडासा व्हिडिओ काढून घेतलाय पुरण वाटताना. आणि आता काय केलंय, आमटीचे घेतलंय इकडं, आणि आमटीचे इकडे घेतलंय. आता पुरण इथं परतायला लागले, वाटणं झालंय. आणि आता हे करणार आहे, काय पीठ मळून घेणार आहे. इलायची आणि बडीशेप ह्याच्यात टाकली आहे. तर आधी कधी पण पोळ्या करताना पुरण काय करायचं, परतून घ्यायचं. पुरण परतून घेतलं ना तर इतक्या पोळ्या भारी येतात ना. आणि तुम्हाला किती दिवस तुम्ही पुरण ठेवा, बिगर फ्रीजचं 8 दिवस तर ना पोळी तुमची खराब होणार नाही फ्रेंड. असं हे आहे. आणि वाटलं तर तूप त्याच्यामध्ये टाकल्यावर तर लयच भारी. पण आमच्यामध्ये ना एक जण तूप खात नाही मुलगा, म्हणून मी नाही टाकत. तर हवा का मस्त पैकी हवा काही परतायला लागले. एकदम मंद गॅसवर, कमी गॅस केलेला आहे, आणि त्याच्यावरती करायला लागले. आणि मी आणलेली आहे तर खपली गहू, जोड खपली नाही का, गहू. तर मग आता मी घेते पीठ मळून. त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडंफार मळताना. तुम्हाला तर माहितीच असेल, पण ज्यांना काय थोडी आयडिया नाही त्या बघा. आणि जर आपल्याला बघायचं म्हणलं तर चांगलं वाटतं पोळ्याचं स्वयंपाक. कोणाला पण बघायचं असलं तर हाय करा वाटतंय ना. तर जरूर बघा, कमेंट करून सांगा. कारण आम्हाला पण कितक्या दिवसातून मी आज करायला लागले पोळ्या, कारण लय दिवस झालं पोळ्या केल्याच नाही. तर मीठ घेतलं टाकून, तेल पण टाकायचंय, मधून मधून ह्याला हलवून पण घ्यायचं. आणि ना बघा करून घ्यायच्या पोळ्या. तर आपल्याला त्याच्यामध्ये ना पोळ्यामध्ये मैदा बी टाकायला पाहिजे. 1 मिनिट. तर फ्रेंड, हॅपी मदर डे होता. तर हा बघा आम्हाला गजरे, गुलाब आणि एक बॅगिंगचे गिफ्ट झाले. तर तिथं म्हणजे महिला मंडळाचा आमचा कार्यक्रम असतोय ना, त्या कार्यक्रमामध्ये. तर मग मी सुट्टी पण आज घेतली होती. म्हणलं चला बघा, एकदाच तेल टाकून घेतलं. एकदा सांगितलं ना परत जावं लागत नाही. पण आपल्याला कसं आहे, ध्यान राहत नाही लवकर पटकन, म्हणून हा काही असा आहे. तर आपण घेऊ पीठ चाळून. मस्त पैकी पीठ चाळून घेते. आणि जास्त नाही मळायचं पीठ, कमीच मळायचं. आणि पोळ्याचा पुरणाचा उंडा जास्त घ्यायचा, म्हणजे ते जास्त घेतला ना उंडा पुरणाचा. मी तर ना जास्त पुरण टाकूनच हे करते बघा फ्रेंड, मला कमी पुरणाचे नाही आवडत. तर हा बघा पीठ बास झालेलं आहे. थोडं घेऊ का, आणि आमच्या चाळणीला तुम्ही म्हणता, अरे बाप्पा ह्यांची चाळणी कशी आहे. अहो मोठी चाळणी, पाच चाळणी तयार लागतो. काय केलं, मोठी चाळणी घेतली. म्हणजे जाऊ
बरोबर आहे का नाही. आणि आता पिठाला डबे पण घेणार आहे, कारण की पिशव्यामध्ये पीठ बी आता टाकायचं लय खूप कंटाळा आला. काहीतरी माणसाची मजबुरी असते. गावाकडे माझ्याकडनं इतके डबे हे आहेत भरपूर, पण इकडे कशाला आणायचे त्याला म्हणून नाही आणलं. हा बघा त्याला मधून मधून हलवून घेते. भात शिजलाय बरं का. मग आता हे पुरण थंड होतं, पुरण थंड होतं मी काय करते हे करून घेते. तर हा बघा बघा, वाव किती स्मूथ झालंय बघा, एकदम स्मूथ. आणि पीठ हा बघा चाळून घेतलंय. तर फ्रेंड मी काय दाखवले तुम्हाला, तर हा बघा आपल्याला जर आमटी करायची असेल ना तर आमटीला बाजरीचं पीठ लावून घ्यायचं. फ्रेंड मला पहिलं ना आमटी आणि कढी काय कळतच नव्हतं. हा बघा पीठ बाजरीचं भाजून घ्यायला लागेल. आणि मला असं आणलं पाकिट आणायचं कसं नाही. हा बघा खोबरं पण आणलंय आमटीला. आधी असं लसूण सोल रे सोने मागा थोडा सोने. तर हा पीठ भाजून घेते. इकडं गरमायले बघा पीठ. मस्त खमंग वाटीचं पीठ भाजून घेते. पीठ भाजून घेतलं आणि मी थोडं काय करणार आहे किसणार आहे. पिठले भरपूर झाले म्हणून याच्यात थोडं कमी करते. गरम पीठ आहे आता जेवण मसाला म्हणलं त्यातलं पाणी घालते ना. आपण मैदा टाकायला लागले त्याच्यामध्ये थोडा मैदा टाकून नका, कारण की चांगला असते टाकलेला मैदा. फ्रेश फ्रेश पण घ्यायचं चांगला. तिकडं आमटीचं ठेवले गरमी पण झाली आणि जागा किती व्यापली तरी कमीच पडत असते. आणि त्याच्यात म्हणलं तर आमचं किचन बारीक आहे ना, बापरे लई छोटं. चिया प्यायचा का गरम करून द्यायचं. मी तरी पण लई मोठं झालंय. आणि ही खपली काय करते कर्नाटक ट्रकमध्ये ना भरपूर खाली हा गार लागायला लागले. इतकं गरमी झाली बघ. खरं म्हणलं तरी सकाळपासून सकाळून केला असता तर पण हॉटेल वगैरे होता, इकडं कार्यक्रम ठेवलेला होता.
आंबे पाण्यात टाकून घेते, ते पण तुम्हाला दाखवते. त्याला मुरायला ठेवलं ना काय नाही. मगाशीच झालं का पोळ्या. गावाकडं कुरवड्या पापड्या तळायच्या. कुठं आहेत आता कुरवड्या पापड्या सांग. तरी भांड्यावर किती वेळा घासायचे, दोनदा भांडे घासायचे. फ्रेंड अंधार पडायला का काय मला काय समजा. आपण उगच काय करायला लागले, आंबेच दाखवायला लागले आंब्याचा. आता एकदा धुवून घेतले ते आंबे. मस्त पैकी आता धुवून घेतले ते असे. ते आमची बहीण म्हणणे मिक्सर मध्ये करा. मिक्सर मध्ये पण छान होते. काय दिलं आदेश मला मिक्सर फिरून दिलं. कुठं चालला तू? अरे मिक्सर फिरून दिला मला. भया येऊन गेलाय. कुठं गेलाय रे? आलता रे गेलाय परत. तुझ्या पप्पाला म्हणायचं की येऊन जा. मी करते आता ह्याचा रस. आला का आदेश? फ्रेंड आता हे मला मिक्सर मध्ये ग्राइंड करावं लागलं. मग ते काय व्हायला लागले, आवाज पण यायला लागला. ते जाऊ द्या की मिक्सरचा हवा त्याच्यात टाकते. आम्ही ना असंच करत असत काय नाही मिक्सरचं. आता हे मस्त यायला लागले. काय नाही तिला खात आमचं पोरगा आंबे. हा का ती आवाज यायला त्याचा ब्लॉक मध्ये जमतोय का नाही. लय वजन पण वाढलं फ्रेंड. तुम्हाला दाखवते डायरेक्ट रस केल्यावर मी काय लागले बघा ना. बाकीचं सगळं ठेवलं ते रस दाखव कधी. आमरस आमरस आंबस
और ये है राइस, और यहाँ पे पापड़, यहाँ पे आमटी, यहाँ पे पुरण का बो सॅम्पर पुरणपोळी का काय म्हणते तुम्ही त्याला? पुरणपोळी. पुरणपोळी. तिथे ठेव. आणि इकडं कोण? आणि ही मैना का ऐक ना, जाईल तिथे ठेव जा. आणि त्यात टाक ना तळायला. माझ्या करून आता हा का पुरण पण एकदम भारी झाले. हा का हे मस्त पैकी, हा का हे त्याच्यामध्ये गोळा भरला ना. मदर्स डेचा देखो हमारी माझी मम्मी मदर्स डेचं किती भारी जेवण बनवते. पोळी आता पुरणपोळी लाटल्यावर सांगते, कारण तेल लावायला पण आणि पिठाला. आणि देखो फ्रेंड्स, मैं यहाँ पे मराठी बोल. ये दे बघा मी फ्राय करते. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात बॉबी? 5 मिनिट करतो. हे बॉबी फ्राय करते मी त्याला. कशाने काढाय घेतलं का घरी? ये देखो ऐसे उसको डालते. हिला असं पीठ लावायचं, मग त्यात पुरण भरलेल्या मी बोल नाही आता मला ही बघा ना. हा का आता काय करायचं? हा का लाटून घ्यायला लागले. बका 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 लवकर. वाह, ये पराठा है. आल उसको पूरन पोली का पराठा बोलते, इसको चने का पराठा बोलते, चने का हिंदी में. आलू के पराठे नाही, पोळ्या आहेत. निस्ती नाचाली आमची. वाव, यमी यमी डिलिशियस. वाव, ये देखो चने का पराठा, पुरणपोळी मराठीमध्ये महाराष्ट्रांची लोकांची फेवरेट पुरणपोळी. वाव, ये देखो इतर बॉबी 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 झाले आणि झाले. चला. वाव, ये देखो बॉबी भैया तयार. बघा आम्ही हे मुरकुल तळलेत आता. मुरकुल आणि चाललाय पोळ्याचा आपला राडा. हळूहळू घाम येतोय व्हायलाच. तर मम्मी ते पोळ्या 5 स्टार एसी लावते तुला. यार इकडे बघ, 5 स्टार एसी लावते. नको टेन्शन घेऊ, तिकडे नको लागू देऊ त्याला. पुरं डब्यामध्ये ठेवायचं. हवा गेली ना मग ठेवा येते बघा, म्हणून ठेवलं ना. पुरण ना मस्त पैकी हे केलं ना, मग काय नाही. गाईज मी नाही गाईज नाही म्हणतो तुम्ही, तुमचे फ्रेंड आहेत का? बरं, मित्र बनवा. नाही वाव, चना का पराठा, पुरणपोळी. अजून काय म्हणतो? पुरणाची पोळी. पुरणाची पोळी खायला या ग काकू. काटायचं आहे रे पण. मम्मी बोलली काय आमटी? आमटी आहे बघा ना, लय छान झाली फ्रेंड, एकदम भारी. आणि टाकी दे. दिस इज कॉल्ड आमरस इन मराठी. काय ग मम्मी? आमरस ना. बघा फ्रेंड, आमरस कसा केलाय. बास दिदी, बास.